नमस्कार, सोनाली किचन कट्टा रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर ना इनो ना सोडा ना दही, अगदी झटपट जाळीदार कुरकुरीत तांदळाच्या पिठापासून पौष्टिक असा आपण डोसा पाहणार आहोत। तर झटपट होणारी रेसिपी आहे, तुम्हाला नक्की आवडेल। आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। नवीन चॅनल असल्यामुळे एक लाईक आणि एक सबस्क्राइब नक्की करा। मस्त जाळीदार कुरकुरीत अवघ्या 10 मिनिटात तयार होणारा हा नाश्ता आहे आणि त्यासोबत मस्त चटपटीत अशी चटणी। ही रेसिपी मी शेअर केलेली आहे, तर व्हिडिओ स्किप न करता बघा। चला तर मग रेसिपीला सुरू करूयात। तर मी इथं एक भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये तांदळाचं पीठ 1 वाटी, तांदळाचं पीठ 1 वाटी, 1 चम्मच मी त्यामध्ये तीळ टाकून घेतलेले आहेत आणि 2 चमचे बेसनचं पीठ टाकून घ्यायचं आणि इथं अर्धा चमचा साखर टाकायची आहे। साखर टाकल्यामुळे खूप छान असा ब्राऊन कलर येतो डोशाला। तर थोडंसं हातावर क्रश करून मी इथं ओवा घेतलेला आहे आणि अर्धा चमचा जिरं। तर ह्यामध्ये पौष्टिक असा आपण हा कुरकुरीत आणि पौष्टिक असा हा डोसा बनवणार आहोत, त्यामुळे मी इथं भाज्या टाकून घेणार आहे तुमच्या आवडीप्रमाणे। इथं बारीक कट करून घेतलेला कांदा टाकलेला आहे, बारीक किस करून घेतलेलं गाजर टाकलेला आहे आणि बारीक कट केलेली कोथिंबीर। तर आता हे सगळं टाकून आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत कोरडंच। तुम्ही जर अजून छान ह्याला आंबटपणा द्यायचा असेल तर ह्यामध्ये अर्धी वाटी दही सुद्धा टाकू शकता। तर इथं मी थोडं थोडं पाणी टाकून छान असं पातळसर हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। तर बघा, तांदळाच्या पिठामुळे छान असा झटपट होणारा हा नाश्ता आहे। तर इथं मी 1 वाटी पिठासाठी 4 वाटी पाणी टाकलेलं आहे। अगदी आपल्याला असं पातळसर हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर चमच्याने किंवा हँड मिक्सरने तुम्ही अशा पद्धतीनं हे छान थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून जास्त पातळही होता कामा नये। अशा पद्धतीनं हे बॅटर तयार करून घ्यायचं। खूप मस्त कुरकुरीत असे हे डोसे होतात। तर अजून थोडंसं पाणी टाकून हे छान असं परफेक्ट मी हे बॅटर तयार करून घेते। बघा, इथं मला 1 वाटी पिठासाठी 4 वाट्या पाणी लागलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून आता हे छान मिक्स करून आपण साईडला ठेवून देऊ 10-15 मिनिटासाठी। आता आपण चटणी बनवणार आहोत, चटपटीत ह्या डोशासोबत खाण्यासाठी चटणी बनवतो। तर इथं एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल, जिरं, मोहरी छान तडतडली गेल्यावर त्यामध्ये 1 लाल मिरची टाकलेली आहे, आलं लसूण असं हे सगळं टाकून 2 मिनिटं परतून घ्यायचं। आपण झटपट अशी ही चटपटीत चटणी बनवणार आहोत। तर बारीक कट केलेला कांदा छान असं तेलावर 2 मिनिटं परतून घ्यायचा आहे। कांदा टोमॅटोची झटपट डोशासोबत खाण्यासाठी ही चटणी बनवणार आहोत। तर बघा, कांदा 2 मिनिटं छान असा लालसर होईपर्यंत परतला गेला, त्यामध्ये बारीक कट करून घेतलेला टोमॅटो टाकायचा आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। 2-3 मिनिटं छान मोठ्या फ्लेमवर अशा पद्धतीनं मिक्स करून घ्या आणि थंड करून आपण याची छान असं मिक्सरला बारीक चटणी वाटून घेणार आहोत। बघा, ह्या पद्धतीनं चटणी वाटून घेतलेली आहे। तर आधी साधा तडका देणार आहोत आपण। इथं तेल गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडीशी उडदाची डाळ, मोहरी, तुम्ही जिरं सुद्धा टाकू शकता, कढीपत्ता असे हे छान तडतडल्यावर लगेच आपल्याला चटणीवर टाकायचं आहे। छान मस्त चटपटीत झटपट होणारी ही चटणी आहे आणि डोशासोबत अप्रतिम अशी लागते। तुम्ही नक्की ट्राय करून बघा, किंवा तुम्ही शेंगदाण्याची, खोबऱ्याची कोणतीही या डोशासोबत खाण्यासाठी चटणी बनवू शकता। तर बघा, मस्त आपली ही चटपटीत टोमॅटो कांद्याची चटणी तयार झालेली आहे। तर आता आपण डोसा करायला घेऊ। बघा, 10 मिनिटं मी साईडला ठेवलेलं होतं।
तर पीठ अगदी तळाला जाऊन बसतं, त्यामुळे प्रत्येक डोसा करते वेळेस हे छान असं मिक्स करून घ्या आणि शक्य होईल एवढे आपण भाज्या बारीक कट करून घ्यायच्या आहे, जेणेकरून डोसा मस्त कुरकुरीत होतो। बघा अशा पद्धतीनं इतपत आपल्याला पातळ हे बॅटर पाहिजे। तर आता आपण डोसे तयार करून घेऊ। तर त्यासाठी मी इथं डोशाचा तवा घेतलेला आहे, नॉनस्टिकच तवा घ्या। तर अशा पद्धतीनं तेल थोडंसं लावून आपल्याला छान असं गरम करून घ्यायचा आहे तवा आणि छान वरून टाकायचा आहे बॅटर, जेणेकरून अशा पद्धतीनं जाळी येते। इथं आपण इनो सोडा काहीच वापरलं नाही, त्यामुळे अशा पद्धतीनं पातळ बॅटर आणि थोडंसं वरतून टाकल्यावर छान अशा पद्धतीची जाळी पडते। जर तुम्हाला अशा पद्धतीनं जाळी पडत नसेल तर तुम्ही थोडंसं त्यामध्ये इनो टाकू शकता, मस्त जाळी येते। तर बघा अशा पद्धतीने हे सगळीकडे बॅटर टाकून घेऊन मी छान असं तवा फिरवत आपल्याला हे छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तवा अशा पद्धतीनं फिरवायचा, जेणेकरून सगळीकडे डोसा एकसारखा असा ब्राऊन कलर येईपर्यंत असा तवा फिरवायचा, जेणेकरून कलर छान येतो आणि मधोमधच आपला डोसा करपणार नाही। तर बघा थोडं सुकलेला आहे, तर वरून थोडं तेल टाकलेला लावलेला आहे ब्रशने। तर बघा मस्त कुरकुरीत ब्राऊन कलर आलेला आहे, मस्त कुरकुरीत आपला हा डोसा तयार झालेला आहे। बघा कलर मस्त अप्रतिम असा आलेला आहे, तुम्ही दोन्ही बाजूने भाजू शकता। तर अशा पद्धतीनं बघा मस्त कुरकुरीत आपले हे तांदळाच्या पिठाचे झटपट असे डोसे तयार झालेले आहेत। मस्त कुरकुरीत होतात, जाळीदार होतात, ना इनो ना सोडा ना दही कोणतंही आपण ह्या पिठामध्ये वापरलं नाही, तरीही आपली हे डोसे बघा किती मस्त जाळीदार परफेक्ट असे कुरकुरीत तयार झालेले आहेत। तर अशाच पद्धतीने अनेक असे डोसे मी तयार करून घेते। तर आणि हे डोसे आणि चटणी अप्रतिम असं हे लागतात। तर बघा अशा पद्धतीनं मस्त कुरकुरीत डोसे तुम्ही पण घरी नक्की बनवा, अगदी झटपट होतात, ना भिजवायचं नाही आणि फर्मेंट करायचीही काही गरज नाही। तांदळाच्या पिठापासून झटपट कुरकुरीत पौष्टिक असे डोसे तयार केलेले आहेत। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। नवीन चॅनल असल्यामुळे एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा। साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील। असाच एक व्हिडिओ घेऊन आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।